स्वागत आहे बघा सर्वांचं वाई विधू आपल्या चॅनलवरती। दुपारच्या साधारणतः 12 वाजल्यात, कडक ऊन आहे आणि मलाच विहारात जायला उशीर झालेला आहे कारण घरातलं थोडंसं काम होतं ते करून चाललोय विहारात। आजचा दुसरा दिवस जयंतीचा, बघूया आपण कशा पद्धतीने आजचे कार्यक्रम आहेत ते मी तुम्हाला सांगतो। सगळ्यांनी एकदा व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। हे आहे आपलं विहाराच्या समोरचा हॉल आणि इथं सुरू आहे ब्लड डोनेशन। चैतन्य सर कसं वाटतंय ब्लड डोनेशन करून? चैतन्य सरांनी बघा दुसऱ्यांदा ब्लड डोनेशन सुरू आहे। गेल्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा धडा केला होता आणि त्यावेळी मी त्यांना पुढे ढकललं होतं ब्लड डोनेशन करायला। बघा आपल्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। बघा आजचा दुसरा दिवस आहे जयंतीचा आणि अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आहे। बघा ब्लड डोनेशन केलं पाहिजे अशा पद्धतीने कॅम्प लावलेला आहे। हे थोडस साहित्य दिसतंय बघा इथं। अतिशय सुसज्ज अशी टीम अवेलेबल आहे आपल्या इथं बघा। आपल्या सर्वांचे लाडके तेजस दादा रणपिसे, गोंदवल्याचे मातब्बर क्रिकेटर, षटकारांचे बादशाह आणि गोलंदाजीत विकेट घेणारे तेजस दादा यांनी रक्तदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू किती वेळ टिकतंय ते पण बघू आपण। आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं। ठीक आहे, मी पण रक्तदान करेन पण सध्या मी फक्त चहा पिलोय। स्टेजचं काम सुरू झालेलं आहे बघा। हा रोड आहे आणि इथं आपला स्टेज दरवेळी उभारला जातो बघा। अशा तऱ्हेने बघा सुमित दादा सुद्धा ब्लड डोनेशन करणार आहेत। सगळ्यांचं मी दाखवतोय, पुन्हा माझ्यावर वेळ येणार आहे। सुमित दादा केला नाही 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 गेल्या वर्षी केलेलं ना? हा केलं, म्हणजे करत असतो अजून मधून। तर सुमित दादांची दुसरी तिसरी वेळ आहे त्यामुळे त्यांना भिण्याचा संबंधच येत नाही बघा। कडक ऊन झालंय पण आता काय करता, ऑप्शन नाही, आपल्याला सगळे काम करावीच लागणार आहेत। आणि जयंती म्हटलं की एक वेगळाच उत्साह आपल्यामध्ये पाहायला मिळतो बघा। आनंद, उत्साह, सगळं सगळं सगळं। 14 एप्रिल म्हणजे सर्वस्व लागते की दिसली का? तर अशा तऱ्हेने स्टेजचं काम सुरू आहे, बघू शकता तुम्ही। स्टेज झालेला आहे बघा तयार। अतिशय सुंदर स्टेज तयार झालाय, बघू शकता तुम्ही। थोडस उन्हामुळे आता गर्दी कमी झाली आपल्या इथं। समोर स्टेज आहे, रात्री तुम्हाला दाखवलं होतं बघा मी। उन्हाळा भयानक आहे पण सध्या आम्ही कूलर पुढे बसलेलो आहे। जयदीप कसं वाटतंय? जरा बरं वाटतंय उन्हाळ्यात, थोडासा थंड सरबत पिऊन आलो। कसं वाटतंय ते सांग। सर्वांनी केलंच पाहिजे। रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे, हे सर्वांनी केलंच पाहिजे। आणि रक्तदान करण्यामुळं एक वेगळाच अनुभव मिळतो माणसाला, त्यामुळं सर्वांनी रक्तदान करा आणि चांगली गोष्ट आहे, याच्यात काय वाईट नाही, सगळ्यांनी रक्तदान करा। सकाळपासून येत आहे बघा आणि साधारणतः 2:45 वाजल्यात। वेळ कसा गेला ते सुद्धा कळालेलं नाही बघा। अतिशय चांगला उपक्रम सुरू आहे बघा, रक्तदान श्रेष्ठ दान।
वैभव डर के आगे जीत है. वैभव आम्हाला सांगसाल का रक्तदान केल्यामुळे काय काय होतं? नवीन रक्त तयार होतं, मानसिक समाधान मिळतं आणि हृदय विकाराचा धोका कमी होतो. त्यामुळे तुम्ही पण 100% रक्तदान करा. आपल्या इथं रक्तदान शिबिर चालू आहे. तर तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने रक्तदान केलं जात आहे. खूप चांगला उपक्रम आहे आणि मग ज्या पद्धतीनं आपलं बोलणं झालं की यातून मानसिक समाधान मिळतं आणि आपण जे ब्लड डोनेट करतोय त्याचा 100% इतरांना फायदा होतो. तर या संबंधी आपल्यासोबत तेजस सर आहेत, त्यांना आपण विचारू की ही संस्था कशी काम करते आणि यातून लोकांना कशी काय मदत होते हे आपण तेजस सरांकडून जाणून घेऊया. तर आज या ठिकाणी विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त प्रबुद्ध ऑर्गनायझेशन गोंदवले बुद्रुक यांच्या वतीनं एक ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे. तर हा ब्लड डोनेशन कॅम्पसाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांच्या अंतर्गत बेलेर हॉस्पिटल पाचगणी त्याचबरोबर वाई या संस्थेअंतर्गत आपण या ठिकाणी कॅम्प अरेंज केलेला आहे. तर ही संस्थेचं जागतिक लेवलला काम चालू आहे. पूर्ण जगभर ही संस्था काम करते. तसेच आपल्या महाराष्ट्रात आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये वाई पाचगणी त्याचबरोबर महाबळेश्वर या ठिकाणी ही संस्था आपली सेवा देत आहे. तर ही संस्था पूर्णपणे दुर्गम भागामध्ये आता सध्या जवळजवळ 1 ग्रामीण रुग्णालय, 2 प्राथमिक आरोग्य केंद्र, त्याच्या अंतर्गत 14 उपकेंद्र यांच्या माध्यमातून शेवटच्या व्यक्तीपर्यंत ही सेवा आपली पोहोचवत आहे. तर त्याच्यामध्ये काही आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, काही डॉक्टर आहेत. तर याच्या माध्यमातून सगळे जे राष्ट्रीय कार्यक्रम राबवले होतात ह्या सगळ्यांची सेवा शेवटच्या घटकापर्यंत कशी पोहोचेल यांचं ते आहे की बाबा चांगल्या प्रकारची सेवा सगळ्यांना कशी भेटेल या पद्धतीचं काम एकदम दुर्गम भागामध्ये काम चालू आहे. फक्त आरोग्याशी निगडीत नाही तर लोकांच्या उपजीविका जी असेल की लोकांचं अर्थार्जन व्हावं याच्या संदर्भात काही लोकांना उत्पन्न निर्माण व्हावं. त्याचबरोबर काही शेतकरी बांधव आहेत, त्यांना शेततळी, त्यांच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी काही पाण्याच्या टाक्या देणे, मोटर बसवणे इत्यादी कामं सुद्धा या संस्थेच्या अंतर्गत चालले आहेत. त्याचबरोबर उपजीविकेचं साधन मी बोललो की बाबा काही लोकांचं उपजीविकाची साधनं नाही आहेत, तिथं पावसाचं प्रमाण जास्त आहे महाबळेश्वरमध्ये. तर अशा लोकांना कोंबड्यांचं वाटप करून त्या कोंबड्यांचं उत्पन्न त्यांनी मिळवावं किंवा त्याचबरोबर त्या लोकांना इतर शेतीपूरक व्यवसाय अशा जी सातारची आवड म्हणून संस्था आहे त्यांच्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षित केलं जाते आणि लोकांना उत्पन्नाचे साधन निर्माण करून देण्यासाठी ही संस्था प्रयत्न करते. तर असं या संस्थेचं खूप मोठं कार्य आहे की आता मी या ठिकाणी ती मांडू शकत नाही किंवा अपुरा वेळ आहे, त्यामुळं पण संस्था खूप चांगल्या पद्धतीने काम करते. आपण आपल्या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी संस्थेला इथं सेवा करण्याची संधी दिली याबद्दल संस्थेच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तर अशा तऱ्हेने तुम्ही बघू शकता की आपल्या इथं रक्तदान शिबिर चालू आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात, प्रचंड मोठ्या उत्साहात इथं लोक सहभाग नोंदवत आहेत. ब्लड डोनेशन केल्यानंतर आपल्याला एक सर्टिफिकेट मिळतंय जे बेल एअर ब्लड सेंटर यांचं सर्टिफिकेट आहे आणि अतिशय चांगला उपक्रम आहे. आणि सर्टिफिकेट नंतर आपल्याला देण्यात आलेला आहे बघा शर्ट, ज्याच्यावरती लोगो आहे IRCS बेल एअर यांचा. अतिशय सुंदर शर्ट आहे आणि अशा प्रकारे तो तुम्हाला ब्लड डोनेशन केल्यानंतर मिळू शकतो. तुम्ही हे 100% ब्लड डोनेट करा, तुम्हालाही 100% फायदा होईल. 1:30 वाजता रांगोळी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. इच्छुक स्पर्धकांनी नाव नोंदणी करायची आहे. नाव आपण घेऊया की पुन्हा कोणाला नाव द्यायचं आहे? थांबा, चला नाव घेऊया आपण. मॅडम नाव घेता यांची रांगोळी स्पर्धांसाठी? खूप भारी वाटलेलं रक्तदान करून. थँक्यू. हे आमचं विहार आहे बघा आणि लहान मुलं बघा कशी खेळत आहेत. ही आमची मायरा, आमचा डॉन. दीदीचं नाव विसरलो मी. बेबी. तो वीर मगाच्यानं उड्या मारत होता, आता शांत बसलाय.
तर आपल्या इथं सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झालेली आहे. मी तिकडं चाललोय. शिल्पकार, कायदे तज्ञ, नीडर, किंग ऑफ नॉलेज, घटनाकार, घटनापती, तर्कशास्त्र, क्रांतिकारक, क्रांती सूर्य, विश्वरत्न, बोधिसत्व, मूक नायक, भारत रत्न, योग पुरुष, न्यायमूर्ती, कायदे पंडित, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. थँक्यू. रात्रीच्या जवळजवळ 1:15 झालेत आणि आपले काम अजून सुरूच आहे. टाकू ते बाबा सकाळी बरं आणि तिथं पिशव्या. चला, गुड इव्हनिंग टू ऑल. रात्रीच्या वाजलेले आहेत 2. आपण निघालेलो आहे घरी. अतिशय आनंदाचा दिवस 14 एप्रिल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लाईट लावतो थांबा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलं सर्वस्व, गुलामीच्या शृंखला ज्यांनी मोडीत काढल्या आणि माणसाला माणूस बनवलं, अशा महामानवाची जयंती. त्या दिवशी उत्साह, आनंद, द्विगुणित म्हणा, त्रिगुणित म्हणा किंवा असंख्य शब्दात न मावणारा आनंद आपण बघू शकतो. तर स्टेज पण तयार आहे. आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस कुठला असं जर मला कधी प्रश्न विचारला तर मी सांगेन 14 एप्रिल. जाता जाता तुम्हाला स्टेज दाखवतो. थोडंसं अजून लाइटिंगचं काम बाकी आहे. मग अशी तुम्ही स्टेजचं काम सुरू होतं ते बघितलं. अशा पद्धतीने बघा आपला स्टेज झालेला आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध आणि माता रमाई आपलं सर्वस्व बघा. ह्यांच्याशिवाय आयुष्य आपलं अपूर्ण आहे. आणि वरती प्रबुद्ध ऑर्गनायझेशन ग्रुप गोंदवले बुद्रुक. आजचा दुसरा दिवस आपल्या जयंतीचा. आज सांस्कृतिक कार्यक्रम झाले पण पुन्हा तेच कॉपीराईटचा इश्यू असल्या कारणाने मी जास्त काही रेकॉर्ड नाही केलं. बऱ्यापैकी मी शॉर्ट्स रेकॉर्ड केलेत. आता आजचा दिवस आणि उद्या ह्या ठिकाणची गर्दी मी तुम्हाला दाखवेन. आता रात्रीच्या 2 वाजल्यात, त्यामुळं फक्त आपण कार्यकर्तेच इथं आहोत. चला, रात्रीच्या 2 वाजल्यात, चाललोय घरी. उद्या सकाळी 7-7:30 आपली भेट होईल. आजचा ब्लॉगचा दुसरा दिवस, जयंतीचा दुसरा दिवस, ब्लॉगचा म्हणण्यापेक्षा जयंतीचा दुसरा दिवस तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटतो आपण उद्या.